आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली आहे की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। कारण राजेंद्र मुठे यांच्या अहवालामध्ये पार्थ पवार यांचं नावच नसल्याचं समजतंय। या अहवालामध्ये केवळ दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचंच नाव असल्याची माहिती मिळतेय। शिवाय या अहवालाच्या माध्यमातून गैरव्यवहार रोखण्यासाठीची शिफारस देखील करण्यात आल्याची माहिती मिळतेय। पण मग पार्थ पवार यांचं नाव या अहवालात का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि जर त्यांचं या अहवालात नाव नसेल तर त्यांना या चौकशी समितीनं क्लीन चिट दिली आहे का असाही सवाल आता उपस्थित करण्यात आलेला आहे। मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये अखेर पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली असं या माध्यमांमधून बातम्या येत आहेत। हेच घडणार होतं हे पहिल्यापासून वाटत होतं। तशी शंकासुद्धा आम्ही व्यक्त केली होती की ज्या समित्या नेमल्या जात आहेत ते या राज्य शासनाचे कर्मचारी आहेत। जो व्यक्ती याच्यामध्ये गुंतला आहे म्हणजे पार्थ पवार हा उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा, त्याचे वडील राजकारणातले बडप्रस्त आहे, सध्या सत्तेमध्ये ते आहेत। त्यांनी वारंवार पुढे येऊन पार्थची कशी चूक नाही हे सांगण्याचा लोकांना प्रयत्न केला आहे। अशा स्थितीमध्ये पार्थ पवार यांना दोषी धरलं जाईल ही शक्यता नव्हती। तेवढे निस्पृह अधिकारी सध्या सापडणं अवघड आहे। याच्यात कायदा स्पष्ट आहे, जे कायद्याच्या बाबतीत कुठलीही शंका नाही की जर एखाद्या व्यक्तीने कुणाला तरी पॉवर ऑफ अटर्नी दिली तर त्या व्यवहाराला पॉवर ऑफ अटर्नी देणारी व्यक्ती आणि जर एखाद्या कंपनीच्या वतीने कुठला व्यवहार झाला तर त्या कंपनीमध्ये असलेले सर्व संचालक, डायरेक्टर हे त्याला जबाबदार असतात। हे सत्य आहे, परंतु हे सत्य अधिकाऱ्यांना समजणार नव्हतंच आणि तसंच घडलं। आणि याचं कारण स्वच्छ आहे, या सगळ्या प्रकरणातलं राजकारण। खरं तर माझं पहिल्यापासून मत होतं की ज्या समित्या नेमल्या गेल्यात त्या समित्यांचंच या सर्व गडबड झाली ते होऊ न देण्याचं काम होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।